विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। प्राथमिक अवस्थेतला कर्करोग बरा होऊ शकतो। डॉक्टर शिरीष कुमठेकर, सोलापूर दिनांक 4। कर्करोगाबद्दल अनेक गैरसमज आहेत। हा संसर्गजन्य रोग नसून आपल्या शरीरातील पेशी बंड करून उठतात। 550 पेक्षा जास्त प्रकारचे कॅन्सर आहेत। अंगावर न दुखणारी गाठ, तोंडात किंवा शरीरावर न दुखणारी झालेली जखम, आवाज घोगरा होणे, अकारण रक्तस्राव ही कॅन्सरची लक्षणे असू शकतात। कॅन्सर हा खर्चिक रोग आहे, म्हणून तो टाळण्यासाठी सकस, सात्विक, संतुलित आहार, नियमित अर्धा तास व्यायाम, व्यसनापासून दूर राहणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगल्यास कॅन्सर टाळता येतो। पण प्राथमिक अवस्थेत असताना कर्करोगाचे निदान झाल्यास व सातत्याने उपचार घेतल्यास तो बरा होऊ शकतो किंवा त्याची तीव्रता कमी होऊ शकते, असे प्रतिपादन ख्यातनाम कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष कुमठेकर यांनी केले। ते जागतिक कर्करोग दिनानिमित्त आयोजित प्रबोधन व तपासणी शिबिरात बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत येळगावकर हे होते। फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखा, लेव्ही स्ट्रॉस प्रकल्प, इंडियन कॅन्सर सोसायटी सोलापूर, सोलापूर टॉवेल सिटी, राऊंड टेबल 150, नेटवर्क ऑफ सोलापूर बाय पीपल लिव्हिंग विथ HIV एड्स, विहान प्रकल्प सोलापूर संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर फॅमिली प्लॅनिंगचे राष्ट्रीय सदस्य डॉक्टर NB तेली, राऊंड टेबलचे अध्यक्ष रोहन शालगर, विहान प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयिका विजयश्री आमले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामचंद्र सलगरे, डॉक्टर कविता चंडक, नेहा शालगर, बिजर गाला, वनिता राठी, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, पियुषा देशपांडे, मल्लिकार्जुन कडकोळ आदी उपस्थित होते। अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर येळगावकर म्हणाले की तरुण पिढीमध्ये तंबाखू, सिगरेट, चैनी, खैनी, मावा, गुटखा खाणे म्हणजे फॅशन झाली आहे। यामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे। वेळीच व्यसनापासून दूर राहिल्यास कर्करोग टाळता येतो। या शिबिरात 50 महिलांची तपासणी करण्यात आली। कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी फॅमिली प्लॅनिंगच्या वतीने 20 PPE किटचे वाटप इंडियन कॅन्सर सोसायटीस करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत डॉक्टर NB तेली यांनी केले। प्रास्ताविक सुगतरत्न गायकवाड यांनी केले। सूत्रसंचालन वीरेंद्र परदेशी यांनी केले, तर आभार डॉक्टर रामचंद्र सलगरे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्वेता कांबळे, शाईन मेंडूक, कल्पना गडगडे, सौमित्र शिर्के, दीक्षा निकंबे, आरती रेड्डी, सचिन राठोड, विद्या गायकवाड, अपर्णा मागडे, अनिता बनसोडे यांनी परिश्रम घेतले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।